नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे। आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी आहे। जुलैमध्ये केंद्र सरकार आपला पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे। अनेक कर्मचारी संघटना आणि संघटनांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून थकीत महागाई भत्ता देण्याची विनंती केलेली आहे। आता प्रश्न असा आहे की केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना कोरोना महामारीपूर्वी स्थगित केलेली ही 18 महिन्याची महागाई भत्ता मिळणार का? कोविड-19 महामारीच्या काळात तडलेली ही महागाई भत्त्याची थकबाकी देण्यासंदर्भातील आणखी एक प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आलेला होता। सरकार 7व्या वेतन आयोगाअंतर्गत दर 6 महिन्यांनी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करते, पण कोरोना महामारीच्या काळात म्हणजे वर्ष 2020च्या सुरुवातीला आर्थिक अस्थिरतेचे कारण देत सरकारने त्यावर बंदी घातली होती। जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंत महागाई भत्ता हा बंद करण्यात आला होता। साधारणपणे सरकार वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये महागाई भत्त्यात वाढ करते, पण मोदी सरकारने 18 महिने महागाई भत्ता वाढवला नाही आणि आता बराच काळ केंद्रीय कर्मचारी तो जाहीर करण्याची मागणी सातत्याने करत आहेत। केंद्र सरकारमध्ये अर्थ राज्यमंत्री असलेले पंकज चौधरी यांनी गेल्या वर्षी 2023 मध्ये लोकसभेत सांगितले होते की डीए किंवा डीआरची थकबाकी जी मुख्यतः 2020-21च्या आव्हानात्मक आर्थिक वर्षाशी संबंधित आहे। 2020च्या महामारीच्या वेळी नकारात्मक आर्थिक परिणाम आणि सरकारने राबवलेल्या कल्याणकारी उपाययोजनांच्या निधीमुळे आर्थिक वर्ष 2020-21 नंतर वित्तीय स्लिप ओव्हरमुळे व्यवहार्य मानली जात नाही। जानेवारी 2024 मध्ये अर्थ मंत्रालयाने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ केली होती। त्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 50%पर्यंत वाढवण्यात आला। यावेळी महागाई भत्त्यात 4%ची वाढ होण्याची शक्यता आहे। म्हणजेच एखाद्या कर्मचाऱ्याचा मासिक पगार हा 50,000 रुपये असेल तर त्याचा महागाई भत्ता 2,000 रुपये असेल। जुलैमध्ये महागाई भत्ता आणि वेतनवाढ झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे अनेक भत्ते वाढणार असून महागाईच्या या युगात हा नक्कीच मोठा दिलासा ठरणार आहे।